आपण काल हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. राज्यसभेची जी जागा आहे ती काँग्रेस घेईल आणि युबीटीने खरं तर विधान परिषदेची जागा घ्यावी अशा पद्धतीचा दावा हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. त्यातच शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवतील अशा पद्धतीचा दावा केला जातोय संजय राऊतांकडून. जर पवार साहेब, मला माहित नाही, पवार साहेब जर निवडणूक लढवणार असतील तर प्रश्न संपला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाची त्याचा गाजावाजा केला. हजारो ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज आले, मात्र अनेकांचे प्रलंबित आहेत. ही योजना बंद पडल्याची चर्चा आहे सध्या. अहो फुकटाचं किती वाटणार? अहो पैसे नाही तो महाराष्ट्राच्या खिशात. सर्वायवलचा प्रश्न आला महाराष्ट्राचा. या योजनांपायी महाराष्ट्राला आता कटोरी घ्यावी लागणार आहे. कटोरी. इतकी वाईट आर्थिक अवस्था महाराष्ट्राची कधी आली नव्हती, ती आली. आता अजून काय वाईट तुम्हाला पाहिजे? आता आपल्या सगळ्यांना तर तीर्थदर्शनाला जावं लागेल अशी परिस्थिती आहे. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र बाहेर आहे का? कारण की महाविकास आघाडी मधला आम्ही प्रमुख घटक पक्ष आहोत. आम्ही निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. जिल्हा परिषदेला आम्ही एकत्र होतो. महानगरपालिकेत मी स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा करून ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये एकत्र होतो. आम्ही निवडणुका एकत्र लढलेलो आहोत आणि महाविकास आघाडी ह्याच्या पुढेही एक असेल. राज्यसभेच्या जागेवरतून राष्ट्रवादीला विचारलं का जात नाही? कारण की परस्पर हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की राज्यसभा आम्ही घेणार काँग्रेस आणि विधान परिषद उद्धव ठाकरे घेतील. अच्छा, ते 2 नंबरचा, पहिले 1 नंबरचा पक्ष शिवसेना आहे, 2 नंबरचा पक्ष काँग्रेस आहे आणि 3 नंबरवर आम्ही आहे. त्याच्यामुळे जी बड़ी भैंस जिसकी है वो ज्यादा दूध का दावा करता है. सर यूपी मध्ये जेन्स टॉयलेटच्या बाहेर एक पुरुषाचं सिंबॉलिक चित्र म्हणून महाराजांचं चित्र त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. यूपी मध्ये माफी मागायला पाहिजे महाराजांचे, म्हणजे शिवाजी महाराज. एवढा मोठा अपमान तर महाराजांचा. ते म्हणतील ते असंच. अशा प्रकारे महाराज त्यांना माफ करा एवढंच म्हणू शकतो. आता काय बोलायचं? पण महापुरुषांची अशी विटंबना वारंवार होताना बघायला मिळते आणि ही मुद्दामून केली जाते. भाजपच्या काही मंडळींकडनं महाराजांची विटंबना वारंवार मुद्दामून केली जाते. हे मला अत्यंत वाईट वाटतंय. कारण का मी जेव्हा विधानसभेत 2000 साली आलो, म्हणजे विधिमंडळामध्ये, तेव्हापासून मी अजितदादांना बघतोय. किंबहुना अजितदादांच्या सुरुवातीच्या काळापासून आम्ही अजितदादांबरोबर होतो. कारण का मी या पक्षाच्या एकंदर प्रक्रियेमध्ये 1987-86 साली आलो. तेव्हा अजितदादा पण तरुण वयातच विधानसभेत येत होते. एक असा खूप वेगाने चालणारा, खूप पटापट निर्णय घेणारा. अजितदादांचा स्वभाव वेगळा होता. ठीक आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं वितुष्ट आलं, पक्ष वेगळे झाले, तेव्हा आमच्यामध्ये खूप वादविवाद झाले. पण तो माणूस ग्रेट होता. राज्यामध्ये काय 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 कोण? आता तो विषय नाही, हा विषयाचा काय संबंध आहे? काही प्रश्न तुम्ही जॉईन करून टाकताय. राज्यामध्ये 1,57,000 महिला बेपत्ता आहेत. त्यामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतो असं नाही वाटत तुम्हाला? कुठेतरी 2 पक्ष असताना तिसरा पक्ष नव्हता, त्यामुळे नाही, असं आहे की मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मीटिंगला उपस्थित राहण्याची जबाबदारी खरं तर माझी होती. मी माझ्या काही वैयक्तिक मीटिंग्समुळे येऊ शकलेलो नाही. त्यामुळे उगाच गैरसमज पसरले गेले. पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, घटक राहू आणि आता विधानसभेत तुम्हाला दिसेलच. जैसे तेलंगाना और आंध्र प्रदेश में रमजान के महीने के वक्त मुसलमान कर्मचारियों को 4 बजे छुट्टी जारी की, जैसे महाराष्ट्र में भी किया।
क्या कहना है? मैंने वो ना तो खत पढ़ा है ना अबू आजिम आजमी से बात करके मैं उसके पीछे का क्या उनकी ये सोच क्या है ये मालूमात लूंगा। टीम इंडिया को लेके एक सवाल है। एआईएमआईएम के दिल्ली प्रेसिडेंट का कहना है कि गौतम गंभीर अब भाजपा के सांसद नहीं रहे। उन्होंने मोहम्मद सिराज, शमी, इन प्लेयर्स को इग्नोर करके अपनी टीम को नहीं बनाना चाहिए। मुस्लिम प्लेयर्स को टारगेट किया नहीं, ऐसा है कि मोहम्मद सिराज जो खेला है, शमी जो खेला है, दोनों ने हरदम मुश्किल वक्त में भारत को मैच जिता के दी है। अगर उनके ऊपर अन्याय होता है तो मुझे लगता है कि ये क्रिकेट के ऊपर अन्याय है। जाति पाति धर्म के ऊपर जाके क्रिकेट होता है। ये बंबई का मैच किसने जीता के दिया? ऐसे कितने मैचेस है जो बीच ये समय में सिराज ने और शमी ने जीता के जी है। तो ये सब नहीं चलता है क्रिकेट में। नहीं 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 नहीं, किसी को कोई इग्नोर नहीं करता है। ऐसा किसी को इग्नोर नहीं। क्यों हमारे 10 वोट नहीं लगेंगे क्या? चलो शरद पवार नहीं लड़े, एक हाइपोथेटिकल स्टेटमेंट है, तो क्या हमारे 10 वोट नहीं लगेंगे? वो तो हमारे से तो लोग रेगुलर संजय राउत बात करते ही है, हमारे से तो रेगुलर उद्धव ठाकरे जी बात करते ही है। देखो ऐसा है कि कितने बच्चे लापता है।